वाचालं सौम्यं वैदेगिरिं यत्पातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय गुरुसानुग्रहालो पावनलालो चराचरे श्रीकला कुसरी काळीजने ओरगोचने अधिकारिका गुरुसानुग्रहालो पावनलालो चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याची दास प्रवाही तुमचा अनुग्रहालो पावनलालो चराचरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संजय वाच इत्यर्जुनं हरि इत्यर्जुनं वासुदेवस्ततोक्त्वा स्वकं दर्शयामास भूयः आश्वासयामास च प्रीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा 50वा श्लोक आहे 11वा अध्यायापर्यंत आपण संजयाच्या मुखातला हा श्लोक आहे. धृतराष्ट्राला संजय सांगतो की कुरुक्षेत्रावरती आता काय झालेलं आहे. तर आता जे पूर्वी विश्वरूप भगवंताने धारण केलेलं होतं ते विश्वरूप भगवंत आता मिटून घेण्याच्या तयारीत आहेत आणि कृष्ण रूपामध्ये येत आहेत. काय येत आहेत तर याच्याविषयीचा विचार थोड्या अंशामधून आलेला आहे इथे, पण मागून तर सगळ्या जे संजयाने पाहिलं, संजय जरी सर्व काही पाहत होता तरी तो थोडक्यात धृतराष्ट्राला ते सांगत होता. आणि धृतराष्ट्राने जर सांगितलं काय म्हटलं, विश्वरूप प्रगट केलेले भगवंतानी असं असं केलं असेल, एखादं विश्वरूप असेल कुठलं तरी. बरं, मग आता मी त्याच्याविषयी काय बोलू का नाही म्हटले, काय ते काय सांगायची महत्त्वाची गोष्ट नाही आहे, पण माझी पोरं काय करतात तेवढं सांगत राहा. हां, पांडूची कोण मेले तर सांगत राहा, बाकी दुसरं काय सांगत जाऊ नको. हे असलं विश्वरूप, पण ते तसं काय करायचं आपल्याला. अशा प्रकारे दुर्लक्षितच केलेलं होतं. त्यामुळे आता विश्वरूपाविषयीचा जो विचार तो संजय न सांगता विश्वरूप संपलेलं आहे. जे मोठं उदात्त असं जे रूप होतं भगवंताचं ते संपवलेलं आहे. आणि याला कारणीभूतही अर्जुनच झालेलं आहे, कारण अर्जुनानेच हे विश्वरूप बंद करावं आणि आपलं सौम्य रूप प्रकट करावं अशा प्रकारची भगवंताला विनंती केली. ऐसे वाक्य बोलत खेऊ मागुता मनुष्य झाला देव, असं मागून जो भाव प्रतिपादन केला. ऐसे वाक्य बोलत खेऊ म्हणजे मागून जसं जातात जेवढ्या ओव्या येऊन गेल्या 49व्या श्लोकातला, तर ते बोलता बोलता भगवंत अर्जुनाला आधी समजवत होते की अरे बाबा, हे तुला परत नाही पाहायला मिळणार बरं का, किंवा आजपर्यंत ते कोणी पाहिलं सुद्धा नाही बरं का. तर तेव्हा तू या विश्वरूपाविषयीचा छंद सोडू नको, ते विश्वरूपच पहा. कारण विश्वरूप काय पूर्णांशामध्ये भगवंतानी दाखवलं नाही, दाखवत असताना मध्ये ब्रेक लागलेला आहे. आणि अजूनही किती दाखवायचं होतं देव जाणे, कारण आता पुढे वर्णन काय येणार होतं हे आम्हाला माहीत नाही. पण ज्या वेळेला हे इथेच बंद झालं विश्वरूप दाखवायचं, त्याच्यानंतर कारण अर्जुन भयभीत झालेला होता, तेव्हा अशा प्रकारे भगवंताने हळूहळू मग आता नाहीच म्हटल्यावरती गिराईक पटतच नाही म्हटल्यानंतर निघून जायची वेळ झाली. तर तसा प्रकार झाला. ऐसे वाक्य बोलत खेऊ मागुता मनुष्य झाला देव, देव मागुता मनुष्य झाला. मनुष्य देवाचं रूप देवाने म्हणजे विश्वरूपाने पुन्हा सौम्य रूप अर्थात कृष्ण रूप धारण केलेले, द्विभुज रूप धारण केलं. हे ना परिणवलं, याच्यात काय विशेष गोष्ट नाही, पण इथे खरा नवलाव आवडीचा ती, म्हणजे त्याच्या आवडीसाठी, आपल्या भक्ताच्या आवडीसाठी, आपल्या प्रिय असणाऱ्या अर्जुनाच्या आवडीसाठी देवाने सौम्य रूप धारण केलं. याच्यात खरं आश्चर्य आहे. म्हणजे एवढा मोठा देव पण अर्जुनाच्या प्रेमामुळे तो म्हणेल ते ऐकतो आहे.
नाहीतर असं कोणी ऐकत नाही. दोन्ही रूप दाखवले. दोन्ही रूप दाखवले. कृष्ण रूप होता, कृष्ण रूपाचं विश्वरूप झालं, विश्वरूपाचं परत कृष्ण रूप झालं. आणि हे केवळ अर्जुनाच्या प्रेमासाठी. जे इतके मोठे असतात ते इतके छोटे होतात का? तर होतात. प्रेमामध्ये काही बी होऊ शकतं. तसा कृष्ण आणि अर्जुनाच्या या प्रेमामधला हा नवलावा आहे असं माऊली म्हणतात. काही नवल आहे, आश्चर्य आहे. श्रीकृष्णाचे एक देव आणि दुसरा भक्त म्हणा किंवा शिष्य म्हणा, पण खरा तर इथं देव आणि भक्त असा संबंध आहे. विश्वरूपाचा संबंध असा. तिथं देव आहेच आहे. आणि त्या देवाचा भक्ता कृष्णरूपी भक्त हा आपला अर्जुनरूपी भक्त हा आहेच. आणि तो शिष्यही आहे इथे. पण देवा असे दोन्ही भूमिका एकत्र मिसळलेल्या दिसतात तिथे. तेव्हा श्रीकृष्णाची कैवल्य उघडे वास्तविक हे उघड परब्रह्म आहे कृष्णरूपी. वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हातामध्ये दिले कोणाच्या हाती दिदले की नावडे अर्जुनेशी, अर्जुनेशी हाती दिदले की नावडे. विश्वरूपा एवढे सर्वस्व हाती दिदले पण अर्जुनाशी नावडे. विश्वरूपासारखं सर्वस्व असं म्हटलं की अनेक मौल्यवान जेवढे ठेवे असतात त्या सगळ्या ठेव्यामध्ये हा चष्मा जास्त सूट होत नाही. नवीन आणला आहे. मला असं हे होतं फिरल्यासारखं होतं. ते आपला तो दुसरा चष्मा घेऊन ये आहे ना. नंबर बदलला काय बदलला पण हे काय वाढलेलं. नाही त्यांना नाही. हा थोडा सेट झाला मध्ये 7-8-10 दिवस वापरला ना. हा ते समान नंबर मधला आहे. एकच नंबर आहे. हे मी वापरतो, ती वापरते, आई वापरतो. तिघांकडे एकच चष्मा. चला. तेव्हा श्रीकृष्णाची कैवल्य उघडेवरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनेशी. अर्जुनाला ते आवडलं नाही. वास्तविक एवढं मोठं सर्वस्व हाती दिदले असं म्हटलं. विश्वरूपा एवढे सर्वस्व म्हणजे जेवढ्या मौल्यवान पदार्थ जेवढे असतात त्याच्यातला उत्कृष्ट मौल्यवान पदार्थ असा कोणता होता? भगवंताकडे असलेल्या ठेव्यामधला. तुमच्याकडे जसा एखादा ठेव्यातला पदार्थ नेहमी वापरला जात नाही तर तो ठेवून दिला असतो. बरेच लोक आहेत त्या लग्नाचे कपडे साड्या तसेच ठेवून देतात. ते म्हणले काय ते लग्नाचं आहे ना, तो लग्नाचा म्हणून स्मृती म्हणून ठेवतात. मग ते कोणाला दाखवतात? कोणी प्रिय व्यक्ती आला तर त्याला दाखवतात. ते म्हणले कोणता हे पहा, हे लग्नामध्ये हा ड्रेस होता. महिला विचार करून पुरुष लगेच वापरून टाकतात, फाडून टाकतात. त्यांना काय असतं मला माहिती. प्रत्येक लग्नात वेगळी त्याने ते ठेवलेले त्याचा फार मौल्य असतं असं नाही, पण त्यांना आठवण त्याचे. आणि तो ठेवा प्रेमाची वस्तू. तर अशा मौल्यवान वस्तू त्याच्यातला एक देवाजवळ असलेली एक वस्तू. देवाचं कोणती वस्तू आहे तर विश्वरूपासारखी एक वस्तू देवाजवळ आहे. आणि ती वस्तू अर्जुनाला दाखवली पण अर्जुनाला आवडली नाही. कोणी दाखवली म्हणतात तर श्रीकृष्णाची कैवल्य उघडे. ते स्वतःच एक मौल्यवान ठेवा आहे. त्यांच्याकडे असणारा ठेवा हा काही तसा विशेष मौल्यवान असतो असं नाही म्हणायचं. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच एक ठेवा आहे. त्यांच्याजवळ असलेला दुसरा एक ठेवा त्यांच्याजवळ असलेला म्हणजे विश्वरूपाचा तो त्यांनी सर्वस्व म्हणून दाखवला. परंतु अर्जुनाला आवडला नाही. वस्तू घेऊन वाळीचे वस्तू पाहावी आणि नंतर टाकून द्यावी. वाळीचे म्हणजे जैसे रत्नाशी दूषण ठेवीचे. रत्नाला दूषण ठेवीचे. रत्न हे श्रेष्ठच असतं त्याच्यात शंका नाही म्हणून त्याचं नाव रत्न आहे. उगाच कशालाही रत्न नाही. गारगोटीला कोणी रत्न म्हणत नाही. रत्न जसे वेगळे 9 रत्नांचा विचार केलेला आहे. वेगवेगळी 9 प्रकारची रत्न आहेत आणि त्याच्यामध्ये भिन्न भिन्न रत्न आहेत. ते त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे.
वेगवेगळी रत्न आहेत बरं. असा नवरत्नांचा हार प्रभू रामचंद्रांकडे होता. सीतामायाकडे होता. सीतामायाच्या काळात. आणि मग तो नवरत्नांचा हार, त्यात नवरत्न म्हणजे एकच रत्न 9 वेळा नाही, नवरत्न, त्यात नवरत्नांचा असा हार. मग त्याच्यातली वेगवेगळी रत्न, मग त्यांना रत्न का म्हणतात? मौल्यवान आहेत, त्यांच्यासारखी किंमत ज्याचं मूल्य नक्की करता येत नाही असे मौल्यवान असतात. नंतर काहीतरी किंमत करून बुवा ह्याच्यापेक्षा मी देऊ शकत नाही असं म्हटल्यावर मग त्याची किंमत झाली. एखादा रत्न पाहिलं आणि ते म्हटले इतके, म्हणजे ह्याच्यापेक्षा मी नाही पैसे देऊ शकत जास्त, पर म्हटले मग आता तेवढे तर तेवढे असं. पण वास्तविक त्याची किंमत होत नाही. असं आता विश्वरूपाची काय किंमत आहे? विश्वरूपाची काय किंमत आहे बा? जे तर अख्ख्या अनंत रत्नाला जन्म देतं ते विश्वरूप, त्याची काय किंमत असेल? जे अनंत रत्नाला जन्म कसं देतं? मग ते आहेच तसं. विराटाचा एक भाग म्हणून विश्वरूप अर्जुनाच्या समोर आलतं. त्या एका विराटामध्ये, म्हणजे विराटाच्याही एका भागामध्ये 14 भुवन नांदतात. 14 भुवनात किती रत्न असतात? किती असतात? आणि अशी अनेक भुवन ब्रह्मांड हे ज्याचं स्थूल शरीर आहे असं जो कोणी विराट, त्याच्याकडे किती रत्न असतील तर त्याला एक मापच नाही. अमूल्य रत्नांचा अमूल्य ठेवा, अनंत ठेवा म्हणजे विश्वरूप. पण माऊली म्हणतात जैसे रत्नाशी दूषण देणं म्हणजे दोष द्यावेत. रत्नाला दोष द्यावे का? रत्नाला दोष नाही देता येत. रत्नाला काय दोष द्यावा? पण रत्नाला दोष देता येत नसला, पण ज्याला आवडच नाही त्याला दोष द्यायला काय अडचण आहे? पण ज्याला आवड असताना हा सगळा भाग आवडीवर आधारित असतो. एक आहे रत्न म्हणून जर कळालं हे रत्न आहे तर मग त्याच्याविषयीची विशेषता प्रकट होईल. दुसरी गोष्ट आहे, कोणतीही वस्तू ही उपयोगितेवर अवलंबून असते. उपयोगिता जर नसेल तर त्याला त्या वस्तूविषयी काही वाटत नाही. जगात अनेक मौल्यवान वस्तू पडलेल्या असतात, पण त्याला त्याची उपयोगिता जर लागत नसेल, आवडीत नसेल, तर तो मनुष्य तेव्हा टाकून देतो. तस कारण उपयोगिता एक पाहिजे. दुसरी, त्या पदार्थाची आवड असावी लागेल. आणि जो पदार्थ तुमच्या समोर आलेला असेल तर त्याच्याविषयी आवडीबरोबर उपयोगितेबरोबर आनंद वाटला पाहिजे. जर आनंद वाटत नसेल तर तो पदार्थ टाकून दिला जातो, कितीही चांगला. कितीतरी पदार्थ असे आहेत सृष्टीतले की काही लोकांना आवडतात आणि काही लोकांना आवडत नाही. आणि आवडतात म्हणूनच त्यांना उपयोगिता वाटते, म्हणून ते त्याचा उपयोग करतात, अन्यथा नाही. अर्जुनाला विश्वरूपाची उपयोगिता ही वाटली नाही. वाटली का उपयोगिता? उपयोगिता वाटली असती तर राहू द्या म्हटलं असतं. दुसरी गोष्ट आहे, ते कळालंही नाही, म्हणजे बहुमूल्यता, त्याचं मूल्यही कळालं नाही. म्हणजे त्याच्यात नाही. आणि तत्विषयी कोणत्याही प्रकारची प्रीती सुद्धा नाही. कृष्णरूपाविषयी जशी प्रीती आहे तशी विश्वरूपाविषयी प्रीती नाही. तर या तिन्ही गोष्टींच्या द्वारा विश्वरूपासारख्या रत्नाला अर्जुनाने दूषण दिलं. दूषण दिलं म्हणजे दोष दाखवले. काय द्यावा? ते तुमचं विश्वरूप काही कामाचं नाही. कसं म्हणतात? तर त्याला एक आणखीन दृष्टांत. वास्तविक रत्नात दोष नसतो. कन्यासुद्धा एक रत्नच आहे. मी तर नेहमी सांगत राहतो, जगात जेवढी माणसं आहेत ती सुंदर आहेत. लोक कशावरून एखाद्या कन्येला नाकारलं तर ते म्हणले कन्याला नाकारलं, आम्हाला पसंत नाही. म्हणजे कसं काय पसंत नाही? म्हणजे आपल्याला नाही आवडली ती. असं मुलीला पाहायला जाणारा नवरदेवाने सांगितलं, म्हटले की आपल्याला काय आवडली नाही. नातही कन्या पाहुणी म्हणजे मना नये, मग आपल्याला नाही आवडली. आता कशी काय मना नये? याच्या आवडीचा विषय जसा असेल तसा तो समोर प्रतिमा उत्पन्न करत असतो. आणि आवडीच्या प्रतिमेप्रमाणे तो त्या पदार्थात आवडी पाहत असतो. आणि तशी जर नसेल तर तो म्हणतो, आणि तशी जर असेल, आता त्याच्यातही मग पुन्हा आणखी पर्सेंटेज ठरतं. आवडीच्या म्हणजे निर्माण झालेल्या आवडीप्रमाणे किती आवड पूर्ण करते एखादा विषय. मग ते म्हणजे 50% हा ठीक आहे, 50% चांगली.
काही म्हणजे 75% व्यवस्थित आहे. म्हणजे याच्या आवडी बरोबर आहे. आवड कशाची असते हा विषय भिन्न आहे, कारण कोणाला काय आवडेल हे काही सांगता येत नसतं. म्हणजे एका माणसाला जो पदार्थ आवडतो तो दुसऱ्याला आवडेलच असं नाही, नसतंच. तो दुसऱ्याला नाही त्याला आवडत. आणि तुम्हाला गेल्या वेळेस मी म्हटलं की आवडत का नाही याचं काय उत्तर आहे, तर त्याचं काहीच उत्तर नाही. त्याचं काहीच उत्तर नाही. तुम्हाला हा पदार्थ का आवडला नाही असं तर ते म्हटलं आवडला नाही. का आवडला नाही म्हणजे काय माहिती, पण मला नाही आवडलं. तर त्याची ती वृत्ती तिथे काम करत असते. अर्जुनाला सुद्धा विश्वरूपासारखा असा जणू काही देवाने कन्या व्हावं आणि अर्जुनाच्या समोर उभं राहा आणि अर्जुनाने तिला नाकारावं. म्हणजे आपल्याला नाही आवडली. अगदी अशा पद्धतीचा व्यवहार या ठिकाणी झालेला दिसतोय. अर्थात हा नटखट लाल काय काय होणार नाही तर सगळा काही होतो. हा बहुरूपी आहे आणि तो बहुरूपी असल्या कारणाने याला सगळ्या पदार्थांचे आकार धारण करता येतात. म्हणून हा विश्वरूपाचा निर्माण केलेला आकार नाही आवडला ना, तरी कन्या पाहुणी म्हणे जे मना नाही तया विश्वरूपा एवढी दशा, एवढा मोठा हिस्सा. दशा म्हणजे हिस्सा, भाग, एवढा वाटा. काय विश्वरूपासारखा एवढा त्याच्या वाट्याला आला. कसा आला म्हणताल तर करिता प्रीतीचा वाढ जायचा. देवाच्या प्रेमाच्या वृद्धी होत होत जाऊन विश्वरूपापर्यंत पोचली आणि तो हिस्सा याच्या वाट्याला आला. अवस्था होईल ना. हा, पण कोणती ही विश्वरूपाची अवस्था प्रेमाच्या पोटी वाढत गेली असं म्हणायचं. प्रेमाच्या पोटी अर्जुनाच्यावर असणाऱ्या प्रेमाच्या पोटी विश्वरूपाची ही अवस्था वाढत वाढत गेली. वास्तविक काय चाललं होतं म्हणताल तर शेल दिदलीसे उपदेशा किरीटीसी देव. वास्तविक त्या काळात देव शेल म्हणजे वाटा. शेल याचा अर्थ आहे वाटा, पण शेलका वाटा त्याला शेल म्हणतात. त्याला शेल वाटा असं म्हणतात. दिदलासे उपदेशा, उपदेशाच्या अंतर्गत विश्वरूपासारख्या अवस्थेचा प्रेमाने वाढलेला वाटा भगवंतानी त्याच्या समोर ठेवला. किरटीसी म्हणजे अर्जुनाच्या समोर ठेवला असा सरळ वाच्यार्थ झाला. मूळ काय चाललं होतं? मूळ उपदेश चालला होता. कशाचा उपदेश चालला होता? मोहातून बाहेर काढायचा. पण मोहातून बाहेर काढण्याचा उपदेश चालू असतानाच म्हणजे शेलका वाटा असा चालूच असताना, उपदेशाचा शेलका वाटा चालू असताना त्याच्या अंतर्गत जसे आमचे कीर्तनकार एखादे सिद्धांत आला की त्याला दृष्टांत आणतात आणि दृष्टांत आणला की ते दृष्टांत इतके पुढे घेऊन गेले, इतके पुढे घेऊन गेले, इतके पुढे घेऊन गेले. नंतर त्यांनी विचारलं आपलं काय चाललं होतं, आता काय चाललं होतं म्हटले. मग ते मूळ सिद्धांतावर सुद्धा पाणी पडलं. अगदी देवाचं सुद्धा असंच झालं. म्हणजे देवाचं असं झालं की ज्या वेळेला मूळ काय चालला होता, उपदेश चालला होता, मोहनिवृत्तीचा उपदेश चालला होता. दिदलासे उपदेशाच्या अंतर्गत विश्वरूपाचा शेलका वाटा अर्जुनासमोर ठेवला असा समन्वय लागला. वास्तविक उपदेशाचाच मुख्य भाग चालला होता, पण असं आहे. पण मग त्या विश्वरूप दाखवणं हे इथं प्रसंगाने ओघाने प्राप्त झालं देवाला आणि देव त्याच्यामध्ये अधिक गूढ झाले, रमून गेले असं म्हटलं तरी चालेल. वक्ता बी रमून गेला. श्रोत्याच्या ठिकाणी त्याच्या छटा उमटतात. वक्ता रमून गेला पण श्रोत्याला कळानाच, तरी सुद्धा घोटाळा झाला. तसा विश्वरूपाच्या ऐश्वर्यात देव रमून गेले. अरे अर्जुना पहा, आणि अर्जुनाने डोळे झाकले. झोप घेतो का? झोपा नको ना घेऊ, झोपू नाही, झोपू नाही, पण ह्याला झोप आली. तसा विश्वरूपासारखा एवढा सुंदर भाग भगवंतानी प्रगट करून दाखवला आणि अर्जुन नाराज झालेला. तर तेव्हा काय आता काय करावं? म्हणजे प्रेमाचा शेलका वाटा तसा पाहिला तर प्रेमाची वाढ इतकी होत गेली की विश्वरूपापर्यंत पोचली. ती जिथपर्यंत पोचायला नाही पाहिजे होती पण पोचली. पण असा तर त्याच्यात अजून आहे, हे उपदेश करता करता तिथपर्यंत देव पोचले. शेलका उपदेशही त्या ठिकाणी भगवंताने दिला. म्हणजे उत्तम
शेलवाटा दिदली से उपदेशा, उपदेशा अंतर्गत शेल का वाटा. ह्या शेलवाटा हा विश्वरूपाला लावायचा. उपदेश तर उत्तम होताच, पण विश्वरूपासारखा उत्तम शेलका वाटा प्रेमाच्या खातर अर्जुनाला दिला. कसा म्हणताल तर मोडोनी भांगाराचा रवा. भांगार म्हणजे सोनं, रवा म्हणजे चिप, तुकडा, लगड, आडनावाचे नाही, सोन्याची लगड, लगड, तुकडा, चिप. आधुनिक काळात त्याला बिस्किट म्हणतात. सोन्याचे बिस्किट म्हणजे त्याला आकार काहीतरी पाहिजे म्हणून एक बिस्किटांचा आकार ठेवलेला आहे त्यांनी, त्यालाच काय म्हणतात तिकडे रवा. तर अशा प्रकारचा एक, पण कशाचा? भांगाराचा म्हणजे सोन्याचा. सोन्याचा रवा मोडला आणि लेणे घडिले आपुलिया सवा. आपुलिया सवा म्हणजे आपल्या मनाला येईल असं. तर मनात अशा प्रकारे चांगल्या इच्छेप्रमाणे, सवा पदाचा अर्थ आहे इच्छेप्रमाणे. लेणे घडिले आपुलिया सवा. कोणी? देवाने. किंवा असं म्हणा, दृष्टांतही घेतला तरी चालेल. मग नावडे जरी जीवा तरी आटी जे पुढते. मग नावडे काय? नावडे अलंकार नावडे का सोने नावडे? तसा अर्जुनाची प्रीती कृष्ण भगवंतावर होतीच, त्याच्यात कुठे कमी झाली नाही. पण जो नवीन आकार धारण केला होता मध्ये, पूर्वी होता कृष्ण, कृष्णाचं झालं विश्वरूप, आणि विश्वरूपाचा आकार हा काय आवडला नाही. म्हणून देवाला म्हटले, देवा हा मोडून टाका, मोडीत काढा हे. अहो मोडलं तरी कृष्ण रूपात सोनच आहे ना. विश्वरूप मोडीत काढल्यामुळे विश्वरूपाचा नाही नाश झाला, तर विश्वरूप कृष्ण रूपात आलं. जसा काही महिलांनी एखादा अलंकार तयार केला, उगाच काहीतरी असतो, काही अलंकाराचे असे काही एवढी विशेषता नाही. जसे पोहे हार नावाचा एक प्रकार आहे. पोहे हार म्हणजे काय? अशा पाकळीला पाकळी जोडवलेली. पाहिल्या का तुम्ही? नसला पाहिला? आज काय कोणी सोनार आलेलं नाही. ते सोनाराच्या दुकानात जा, ते पोहे हार, त्याला अशी पाकळी असते, त्या पुढच्या दोन पाकळ्यात एकत्र दुसरी पाकळी असते आणि अशी गुंतवलेली असते. पोहे हार ते दिसायला सगळ्यात घातल्यावरती काहीतरीच घातल्यासारखं दिसलं. मग ते म्हटले का, मग तुम्हाला पाहिलेलं नसेल तर अवश्य जाऊन पहा. मी पाहिलेलं आहे म्हणून म्हटलं. मंचली तर मंचली ठेवा, मला काय मनाने काय चालला ना. त्याला असे काय पदक 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 केलेले असतात, आणि त्या पदकाच्या अंतर्गत एक मोठं पदक असतं, आणि इकडून असे गुंपलेले असते. त्याची झाली मंचली. चांगलं नव्हतं वाटत ते. हा, चांगलं नाही वाटलं. मग तो मोडून टाकायचे, दुसरे घालायचे. केलीच नाही आपण. पहिले मंगळसूत्र होते, त्या मंगळसूत्रात असे 2 होते. नंतर ते म्हटले नाही चांगलं वाटत, मग एकच बदाम आणला. ते एकच मोठा बदाम असा घातला. ते म्हणले एक नाही घाला, 2 असाव. मग त्या 2 वाट्या पाहिजे. मग त्यांनी परत ते मोडून टाकले, परत 2 केले. तर हे महिलांचा उद्योग चालूच असतो. तर याला म्हणतात भांगाराचा. किंवा आता पण मूळचा काय आहे? सोनच असतं. अलंकार जरी मनाला आला नाही तरी सोनं काय वाया गेलं का? काढून नको घ्यायला, पण सोनं जे आहे ते वाया जाईल का? नाही. पण त्याच्यात डागाळलेलापणा येतो खरा. कशात होतं? ज्या वेळेला सोन्याचा अलंकार होतो तर तसा नुसता अलंकार नाही होत. तर त्याच्यात मग अलंकार करायला गेला की त्याला ते आकार देण्यासाठी तांब मिक्स केलं जातं, आणि मिक्स केलेलं ते तांब त्याला म्हणतात डागाळले. ते सोन्याचा दर्जा घसरला. कृष्ण रूपात सोनं होतं असं म्हणायचं अर्जुनाला, विश्वरूपात डागाळलेलं होतं. ते म्हटले, आणि ते पसंतही नाही पडला, तो आकारच नाही. आता कोणाला आकार पसंत पडेल? अशा प्रकारचे चेहरे, उग्र रूप, अति उग्र रूप, असं हे नाही ना आवडत लोक. म्हणजे कोणालाच आवडणार नाही. अक्राळ विक्राळ असं भयानक रूप, आणि त्या रूपाला पाहण्यामध्ये काही आनंद नाही. मग ते म्हणते देवा मोडून टाका, हा दागिनाच मोडा.
भंगाराचा रवा लेणे घडिले आपुले असावा. वास्तविक कोणी लेणे घडवलं तर आपल्याच इच्छेने बनवलेलं असतं, आणि एक इच्छा तयार झालेली असते, त्याच्याशिवाय लेणं कधीच होत नाही. ते असं असतं, दुरून डोंगर साजरे. मग दुसऱ्याकडे पाहिलं ना की त्यांना इच्छा तयार होते. हो, किती सुंदर दागिना आणला, म्हणजे हा असं असं काय म्हणतात त्याला, म्हणजे मंचली म्हणतात. मग मंचली म्हणतात की त्याने मी ते तयार केलं, परत तयार केले आणि गळ्यात घातले. आणि नंतर काही दिवस झाल्यावर ते पाहिलं तर ते म्हटले की काय हे तर धडानं गोडाचं आहे, हे काय चांगलं नाही, हे मोडून टाक. कोणी निर्माण केलं? त्या स्त्रीने निर्माण केलं, इच्छेने, तिच्या इच्छेने निर्माण केलं, आणि पुन्हा मोडलं कोणी? मोडून टाकलं. कसं आहे आता वास्तविक पाहता, इथला भांगाराचा रवा म्हणजे विश्वरूप हे जड नाही तर हे चेतन आहे. इथलं भांगार कसं आहे? चेतन आहे. कृष्णरूपी भांगार चेतन आहे. त्याने चेतन दागिना बनवला विश्वरूपासारखा. आता इच्छा इथं दोघांच्या काम करतात, देवाची बी इच्छा आणि अर्जुनाची बी इच्छा. अर्जुनाने इच्छा सांगितली की म्हटले देवा आपलं ते विश्वरूप प्रकट करावं, आणि भगवंताने विश्वरूप प्रकट केलं. भगवंताने प्रकट केलेलं तिथं भगवंताची इच्छा सुद्धा काम करते. नाहीतर ते कोणाच्या अंतर्गत होतं? भगवंताच्या इच्छेच्या अंतर्गत होतं. ते म्हटले नाही नाही आता नाही, आपण पुढच्या वेळेस पाहू. मग नसतं जमलं ते. पण भगवंताची इच्छा आणि अर्जुनाची इच्छा, या दोन्ही इच्छा इथे प्रबळ आहेत. आणि त्यामुळे प्रेमा खातर भगवंताने काय केलं? लेणं घडवलं. मग नावडे, अर्जुनाला नावडे. जरी भगवंताने निर्माण केलेलं असेल तरी अर्जुनाला नावडे. देवाला आवडत होतं. हे देवाच्या संभाषणावरून लक्षात येतं. मागच्या श्लोकातला आपण हा भाग पाहिला, ज्यात देवाला त्याच्याविषयी प्रीती वाटत होती. आणि का प्रीती वाटत होती त्याच्यातही एक विशेषता अशी होती की ते आजपर्यंत कोणाला दाखवलेलं नव्हतं. ठेवणीचा ठेवा होता, उत्सुकता होती. म्हणजे देवालाच असं वाटत होतं हे दाखवावं. कारण पदार्थ निर्माण केला आणि कोणाच्याच कामाला नाही आला, काय उपयोग आहे त्याचा? आणि जगात असे पदार्थच नाही की जे उपयोगाचे, सगळे उपयोगाचे आहेत. बाकीचे पदार्थ उपयोगाचे, तर हा निर्माण झालेलं विश्वरूप तरी कोणाच्या तरी उपयोगाला यावं का नाही? म्हणून भगवंताचे विषयी भगवंताची प्रीती होती. परंतु अर्जुनाशी मग नावडे जरी जीवा, अर्जुनाच्या जीवा नावडे तरी आटी जे पुढती. म्हणून कृष्णरूपाने निर्माण केलेलं विश्वरूप आटीचे म्हणजे पुन्हा मूळच्या स्वरूपाला या. तैसे शिष्याचे प्रीती झाले. अशा पद्धतीने शिष्याच्या प्रेमाखातर भगवंताने कृष्णत्व होते ते विश्वरूप झाले. जे कृष्णत्व होते ते विश्वरूप अगोदरचं सांगतायत बरं. तैसे शिष्याचे प्रीती काय झाले तर पहिला कृष्ण होता, रथावरती सारथी होऊन बसलेला, उभा राहिलेला. पण तोच नंतर उभा राहिला, कारण हा कोसळला. अर्जुन रथात कोसळला आणि तो म्हणायला लागला की मी तुमचा शिष्य झालो आहे, मला याच्यातून बाहेर काढा, मी फार मोठ्या घोर संकटात सापडलो. त्यावेळेला तिथं भगवंतच होते, तिथे काय अडचणच नव्हती. आणि भगवंत सद्गुरू म्हणून उपदेश करायला सुरुवात केला. म्हणजे केलं भगवंताने सद्गुरू म्हणून उपदेश चालू केल्यानंतर सद्गुरू म्हणूनही प्रीती भयान होती. असं नव्हतं की त्यामध्ये इतकं प्रेम दडलेलं होतं. म्हणून शिष्याचे प्रीती झाले. काय? कृष्णत्वाचं विश्वरूपात झालं. कारण ज्या वेळेला कृष्णत्व, आता तिथं सद्गुरू म्हणून आणि शिष्य म्हणून संवाद चालू होता. पण ते चालू असता ते सद्गुरू काय सामान्य सद्गुरू नाही आहेत, हे तर विश्वाचे सद्गुरू आहेत. कृष्ण वंदे जगद्गुरू. जे विश्वाचे सद्गुरू आहेत त्यांना काय अडचण आहे? सद्गुरूमध्ये बी हा प्रकार झाला. कोणी बी जगद्गुरू नाही होत. लोकांना म्हणजे ते लोकांना काहीच नसले, गुरु सुद्धा नसलेले जगद्गुरू होतात सध्या. म्हणजे जगद्गुरू आद्य शंकराचार्य, त्यांना काय म्हटलं? जगद्गुरू. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरू, आणि आम्ही फक्त तुकोबारायांना जगद्गुरू म्हणतो. तर याच्यामध्ये काही रहस्य दडलेलं आहे.
म्हणजे जे विश्वाचा उद्धार करण्याची क्षमता ज्यांच्यात असते ते जगद्गुरु पदावरती गेले. आता याच्यातला हा भगवान श्रीकृष्ण बी असेच आमचे जगद्गुरु आहेत. त्याच्यात त्या देवाच्या भूमिकेमधून सद्गुरूच्या भूमिकेमधून देवाच्या भूमिकेत हा बदल देवाला करता येतोय, कारण हे सद्गुरूच मुळात असे आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण इथं म्हणताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तैसे शिष्याच्या प्रीती झाली, कृष्णत्व जे होते ते विश्वरूप झाले. सगळ्या सद्गुरूंना होता येईल का? नाही होता येणार. विश्वरूप नाही होता येणार. त्यांना उपदेश करता येईल, पण उगाच शिष्याने सांगितलं तुम्ही सुद्धा कृष्णासारखे काय करा, विश्वरूप प्रगट करा, नाही ना करता येणार. कारण त्या उपाधीमध्ये भगवान श्रीकृष्ण ज्या होते त्या उपाधीमध्ये इतर सद्गुरू असू शकत नाही. म्हणून देवाच्या उपाधीत असणारे भगवान श्रीकृष्ण सद्गुरूही होतात आणि देवही होतात. विश्वरूप झाले ते मना न यायची मग आणले कृष्णपण मागुते. आणि ते अर्जुनाच्या मना न आल्यामुळे पुन्हा कृष्णपण मागुते आणले. परत कृष्णपणामध्ये कृष्ण रूपामध्ये देव आलेले. तर तेव्हा हा ठाववरी शिष्यासी निकसी, सहा ते गुरु आहाती कवणे देशी, परी नेनिजे आवडी कैसी संजय म्हणे. हा ठाववरी शिष्यासी निकसी, पण कसा तर आती ठाववरी म्हणजे इतका सहनशीलता आहे. कोणाची म्हणताल तर भगवान श्रीकृष्णाची. निकसी पदाचा अर्थ आहे त्रास सहन करणं. शिष्याचा त्रास सहन करणं. सहा म्हणजे किरकिर. निकसी म्हणजे किरकिर किंवा असा हे नको ते पाहिजे, ते लहान पोरं जशी करतात ना, अट्टाहास, किरकिर असा शब्द वापरतो आपण. काय सांग किरकिर लावली रे, हे तुला दिलं ना खायला, हे खा ना. ते म्हणतो हे नको मला, मग ते नको, तर मग त्याला परत काय केलं, दुसरं तयार करून दिलं. दुसरं करून दिलं तर ह्याच्यात कशाला हे टाकलं, म्हणजे त्याच्यात ते नको. आता त्या काय वेळेला हे फार किरकिर 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 वाढते. एकदा कृष्णाची, हे कृष्णाच्या कथेमध्ये येतं, एका भगवान श्रीकृष्णाला यशोदेने ते म्हणलं मला भूक लागली भूक लागली भूक लागली. आणि मग भूक लागली म्हटले की त्याने, आणि नेमका त्या दिवशी चांगला बेत होता. चांगला बेत होता म्हणजे पुरण पोळी सगळी, भात आमटी सगळे, अगदी भजे बिजे सगळे, असा सगळा बेत होता त्या दिवशी. आणि मग ते म्हटले थोडंसं थांब, आता मी तुला देतेस. लय भूक लागली. तिच्या पाठीमागच सारखा कृष्ण तिच्या मागं यशोदेच्या. आणि मग चांगलं ते म्हणले 2च मिनिटात आता लगेच देते तुला. ते सगळं त्याने ते ताट केला आणि बसलेलाच होता हा गडी. ते म्हणले आणलं का, आणलं. असं पाहिलं, एवढे सगळे पदार्थ पाहिल्या. त्या म्हणतो मग मला कालवून दे. कालवून दे म्हटल्यावर ते म्हणले अरे कालवून नाही, हे असंच खायचं. ठीक आहे, पुरणपोळी तुमच्या गुळवण्यामध्ये कालवली तर चालेल, कारण ते त्यांची जोडी तरी आहे 2 पदार्थांची. नाही म्हटलं. मग तिने ते पुरणपोळी दुधात टाकली. त्याच्यानंतर त्या दुधात पोळी टाकल्यावरती ते म्हटलं मग ह्याच्यात भात टाक. ह्याच्यात भात टाकतात का, गाढव कुठला. आणि मग ते म्हणले नाही नाही, ह्याच्यात भात टाकून दे. भात टाकल्या त्याच्यावर म्हणजे ह्याच्यात आमटी होत. अरे तुला काय खायचं का नाही, भूक फार लागली. त्याने त्याच्यात आमटी, वरून म्हटले भजी असे करून टाक. आता कुरडे राहिली ते वरून असे कर. असा तिथं काय म्हणले कोपऱ्यात मीठ वाढलेले ते वरून टाकून दे. त्यांनी काय केलं त्या कृष्णाने, त्या सगळा असं केलं. आणि आता म्हणले कालवून केला गोळा. आणि मग त्यांनी काय केलं, असं केलं आणि असं. काय चांगलं तुम्ही तरी खाताल का हो, असं म्हणला. हे काय चांगलं नाही. मी लगेच रडायला सुरुवात केली. यशोदा म्हणते अरे मग मी तुला आधी सांगत होती का नाही, हे बाकी सगळे लोक कसे खातात आणि तू कसा खातो, एवढं सुद्धा कळत नाही. चांगली यशोदा माया रागावलेली असेल तर एक कानामागं लावून दिले. त्या म्हणला नाही नाही नाही, मग मोठ्याने धिंगाणा करायला सुरुवात केली कृष्णाने. ते म्हणला मला हे, ते म्हणले दुसरं ताट देते, हे राहू
हे राहू दे, आपण काय लागावलं कोणाला घालू, तर तुला दुसरं ताट. ते म्हणले दुसरं नाही, मला हेच ताट पाहिजे आणि ह्याच्यातलं मला वेगळं वेगळं करून पाहिजे. लागला मग त्यांनी ओरडायला. आता ते म्हणले अरे एकदा कालवलेलं वेगळं होतं का? एकदा कालवल्यावर वेगळं होईल का? नाही होणार. हा, परत वेगळं होत नाही. तुला करता येत नाही म्हण ना, किरकिर करा. मला येतं ना. कोण म्हटलं? कृष्ण. ते म्हटले अरे वा शहाणा, तुला येतं. अरे कोणालाच येत नाही. ते म्हटला मला येत.